भाजी बनवताना आपण कढीपत्त्याचा वापर करतो, परंतु जेवण करत असताना पहिल्यांदा कढीपत्ता बाजूला काढतो. तुम्हाला माहिती आहे का की कढीपत्त्याचे आरोग्यासाठी केवढे मोठे फायदे आहेत? या व्हिडिओमध्ये तेच सांगितले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. नमस्कार, तुमचे मेमरी 4 JK मराठीवरती मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू करूया. चला. केसांसाठी कढीपत्त्याचे काही विशेष फायदे आहेत. चला ते पाहूया. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे केसांचे मुळापासून पोषण करतात. त्यामुळे केस मजबूत होऊन केस गळती बंद होते, तसेच नवीन केस यायला देखील मदत होते. कढीपत्त्यामध्ये असणारे कीटोन्स हे केसांना चमक आणि सखोल पोषण देतात, तसेच कोंडा देखील कमी करतात व त्याचा रंग कायम ठेवण्यास देखील मदत करतात. कढीपत्त्यांचा वापर कसा करायचा आहे ते ऐका. पहिला ते म्हणजे कढीपत्ता आणि नारळ तेल घ्या. 10 ते 15 ताजी स्वच्छ पाने घ्या, ती मिक्सरला बारीक करून घ्या व नंतर त्यात 2 चमचे नारळ तेल टाका व ते गॅसवर थोडा वेळ उकळून घ्या. जसं जसं ते थंड होईल तसं तसं केसांच्या मुळापासून लावा. 30 मिनिटे ठेवा व नंतर केस धुवून टाका. यामुळे तुमची केस गळती बंद होते. दुसरं कोणत्या पद्धतीने करू शकता तर ते ऐका. कढीपत्ता आणि दही. कढीपत्ता आणि दह्याचे मिश्रण हे केसांसाठी एक उत्तम कंडिशनर आहे. ते केसांना पोषण देते आणि मऊ बनवते. तर हे कसे करायचे? कढीपत्त्याची 10 पाने घ्या, त्यात ताजं दही मिक्स करून नंतर ते केसांना लावा. 20 मिनिटे ठेवा व नंतर थंड पाण्याने धुवून टाका. याचा फायदा तुम्हाला केस मऊ होण्यासाठी होईल. तिसरं कोणत्या पद्धतीने करू शकता तर ते ऐका. कढीपत्ता आणि हळद. हळद आणि कढीपत्ता यांचे मिश्रण केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. हळदी अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कोंडा आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. ह्याचा कसा वापर करायचा आहे ते ऐका. 1 चमचा कढीपत्त्यांच्या पानांची पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद मिक्स करा व त्यात 1 चमचा दही देखील घाला. त्याची पेस्ट बनवा आणि ते केसांना लावा. 15 मिनिटे ठेवा व नंतर धुवून टाका. यामुळे तुमचे केस अधिक चमकदार बनतील. हे तुम्ही घरी ट्राय करू शकता. कढीपत्त्यामुळे वजन कमी व्हायला देखील मदत मिळते. त्यात असणारे विशेष गुणधर्म पचनक्रिया सुधारवतात आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीरात जी अतिरिक्त चरबी निर्माण झाली आहे ती कमी होते, तसेच सूज देखील कमी व्हायला मदत मिळते. कढीपत्त्याचे नियमित सेवन शरीराच्या पचनक्रियेला सुधारवते, तसेच भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील मदत करते. त्यामुळे अधिक खाण्याची इच्छा ही कमी होते, जेणेकरून वजन कमी व्हायला मदत मिळते. कढीपत्त्याचे चेहऱ्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. त्वचेवर येणारी पुरळ, सूज व इतर समस्यांसाठी देखील कढीपत्ता प्रभावी ठरतो, कारण त्यात अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असे विविध गुणधर्म असतात. आता ह्याचा वापर कसा करायचा आहे चला ते पाहूया. कढीपत्ता आणि हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर येणारी सूज, रॅशेस आणि इन्फेक्शन कमी करते. हळद, कढीपत्ता हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार व निरोगी बनते. आता ह्याचा वापर. 10 ते 15 कढीपत्त्याची स्वच्छ पाने घ्या, त्यात पाणी घालून ती मिक्सरला बारीक करून घ्या व त्यात अर्धा चमचा हळद घाला व ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे ठेवा व नंतर थंड पाण्याने धुवून टाका. आता दुसरा एक फायदा आहे कढीपत्ता आणि मधाचा फेस पॅक. मध हे चेहऱ्याच्या त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर प्रदान करतो. कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट तयार करा, त्यात 1 चमचा मध घाला व ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे ठेवा व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते. कढीपत्ता हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात असणारे पोषण तत्व हृदयाच्या आरोग्याला उत्तम पोषण देतात. कढीपत्त्यात तंतू आणि अँटीऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याचे रक्षण होते. कढीपत्त्यात असलेले फॉलिक आणि आम्ल, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. या घटकांनी हृदयाच्या रक्तवाहिन्यांची स्थिती सुधारते व हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. तसेच कढीपत्ता रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करतो. हाय BP असलेल्या व्यक्तींसाठी हे फायद्याचे ठरते. कढीपत्त्याचा वापर पांढऱ्या पेशींच्या कार्याला प्रोत्साहन देतो, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांचे सेवन जरूर करा. तुम्हाला जर भाजीतला कढीपत्ता आवडत नसेल तर त्याची पावडर देखील तुम्ही करू शकता व ती
भाजीमध्ये वापरू शकता, जेणेकरून कढीपत्ता तुमच्या पोटात जाईल. कढीपत्त्यामुळे पोटदुखीला देखील आराम मिळतो. कढीपत्त्यात असणारे फायबर्स पचनसंस्थेची कार्यक्षमता सुधारतात. हे पोटातील अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचवण्यास देखील मदत करतात. जर पोटदुखी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त असाल तर कढीपत्त्याच्या पानांचे सेवन जरूर करा. पोटांच्या समस्येवर ते आराम देते. कढीपत्त्यात असणारे अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मामुळे पोटातील सूज आणि जलद दुखणे कमी होते. तसेच कढीपत्त्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण पोटातील जंतू आणि विषाणूंचा नाश करतात. गॅस आणि फुगलेल्या पोटावर देखील आराम मिळतो. तसेच ॲसिडिटीचे प्रमाण देखील कमी होते. कढीपत्त्याची काही पाने कोमट पाण्यामध्ये टाकून त्याचे सेवन केल्याने देखील पोटदुखी कमी व्हायला लवकर मदत मिळते. तर हा होता व्हिडिओ आमचा कढीपत्त्याचा. तर त्याचे गुणकारी फायदे तुम्हाला सांगितले आहेत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू.